नमस्कार. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात आणखी काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. आणखी चांगलं आरोग्य, आणखी प्रगती, आणखी समाधान. कारण एकूण मानवी आयुष्याचं ध्येय आनंदी राहणं. पण जेव्हा आपण शारीरिक मानसिक स्तरावर स्वस्थ असतो तेव्हाच या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. आयुर्वेदानुसार आरोग्य म्हणजे फक्त आजारांचा, रोगांचा अभाव नाही, तर मन, इंद्रिय, आत्मा यांची प्रसन्नता आयुर्वेदाला अपेक्षित आहे. आणि ही प्रसन्नता अनुभवण्यासाठी काही सोप्या सवयी उपयोगी पडतात, ज्यामुळे आरोग्य आणि आनंद दोन्ही वाढतं. रोग दुःख दूर होतात. अशीच एक खूप महत्वाची सवय म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. या भावनेमुळे आपल्या शरीर मनावर कसे काय परिणाम होतात हे आपण सायंटिफिक अँगलनं आज समजून घेणार आहोत, जे प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे. कारण आपल्या व्यावहारिक शिक्षणामध्ये या गोष्टी आपल्याला शिकवल्याच जात नाहीत, ज्या शिकवण्याची नितांत गरज आहे. आणि जो भारतीय संस्कृतीचा किंवा भारतीय शिक्षणाचा जो मूल्य होती, जो पाया होता, त्या मूल्यांकडे आपल्याला पुन्हा एकदा वळण्याची, ती समजावून घेण्याची फार गरज आहे. कृतज्ञता ही फक्त भावना नाही, तर एक प्रॅक्टिस आहे. ती मुद्दामहून लावून घेण्याची एक फार छान सवय आहे. ज्या ज्या व्यक्तीला आनंदी राहायचे, कार्यक्षम राहायचे, आजारांना दूर ठेवायचे, अशा प्रत्येकासाठी ही प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शास्त्रीय ज्ञान असतंच, आणि त्याचबरोबर दैनंदिन जीवनात अवलंबन करता येतील असे काही सोपे उपाय असतात. आणि आज आपण घेणार आहोत एक 7 डेज चॅलेंज. म्हणूनच शेवटपर्यंत माझ्या बरोबर राहा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ञ. आता थोडंसं अंतर्मुख होऊन स्वतःकडे बघा बरं, की आपण दिवसभर काय विचार करतो, की माझ्याकडे हे नाही, ते कमी आहे, हे का बिघडलंय, माझ्या बरोबरच असं का झालंय. किंवा काही छोटे मोठे आजार असलेले लोक असतात ना, ते दिवसभर एकच विचार करतात की मलाच का बरा हा आजार झाला, आणि आता हा बरा होईल की नाही होणार, इत्यादी इत्यादी. म्हणजे काय की आपलं मेंदू, मन सतत काय कमी आहे, काय चुकतंय हे शोधत असतो. आणि ही इतकी खोल सवय असते ना आपल्याला, की ती जाणवत सुद्धा नाही. पण याचा परिणाम फक्त स्वभावावर, मनावर होत नाही, तर शरीरावर सुद्धा तितकाच होतो. जेव्हा आपण सतत असे विचार करतो तेव्हा शरीर स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये असतं. शरीरात कॉर्टिसॉल सारखे ताण निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात. श्वासाची गती वाढते, हृदयाचे ठोके वाढतात, पचनक्रिया मंद होते, झोप बिघडते, आणि हळूहळू ही सगळी जी सवय आहे, निगेटिव्हिटी, त्याचीच सवय व्हायला लागते. एनर्जी किंवा ऊर्जा हा एक प्रवाह असतो, तो अशा विचारांमुळे, भावनांमुळे ब्रेक होतो, आणि जे रोगांचं मुख्य कारण आहे. त्यामुळे अनेक वेळा सगळं काही ठीक आहे, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, आणि तरी सुद्धा शरीर पूर्ण बरं होत नाही, किरकोळ आजार लवकर बरे होत नाहीत. त्यासाठीच कृतज्ञता ही शरीर मनासाठी एक प्रभावी थेरपी किंवा उपचार आहे. आता एक छोटासा अनुभव घेऊया आपण. या क्षणी फक्त काही सेकंद थांबा. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. चेहरा रिलॅक्स करा. एक छानसं स्माईल चेहऱ्यावर आणा, आणि मनापासून म्हणा धन्यवाद. आता डोळे उघडा, आणि तुम्हाला काय अनुभव आला, मनात एक क्षणभर शांतता, प्रसन्नता जाणवली का, तर कमेंट्स मध्ये येस टाईप करा. हा छोटा अनुभव खूप महत्वाचा आहे, कारण यामुळे कळतं की आपल्याला शरीराला, मनाला शांत करण्यासाठी खूप मोठ्या बदलांची गरज नसते, एक छोटा शिफ्ट पाहिजे असतो. जेव्हा आपण ही कृतज्ञतेची भावना अनुभवतो तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन, सेरोटोनिन सारखी समाधान, स्थिरता देणारी केमिकल सिक्रेट होतात, आणि कॉर्टिसोल म्हणजे ताण वाढवणारा हार्मोन आहे, ते कमी होतं. त्यामुळे मन शांत होतं, विचार स्थिर होतात, आणि शरीर निरोगी व्हायला मदत होते. नर्वस सिस्टीम मध्ये सुद्धा खूप मोठे बदल होतात बरं का. शरीरातली पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, जी शरीराला रिपेअर करणारी सिस्टीम आहे. त्यामुळे आपला श्वास संथ व्हायला लागतो, हृदयाची गती स्थिर होते, आणि शरीरातील प्रत्येक पेशी हिलिंग किंवा रिपेअर मोड मध्ये जाते. संशोधनांमध्ये असं आढळलंय की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस जे लोक नियमित करतात त्यांच्यामध्ये हार्ट रिदम किंवा हृदयाची गती संतुलित असते, आणि त्यामुळे त्यांचं स्थैर्य, भावनिक स्थैर्य पण चांगलं असतं. पचन संस्थेवर सुद्धा याचा खूप छान रिझल्ट दिसतो. आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो ना, तेव्हा मेटाबॉलिक रेट कमी होतो, ऍसिडिटी, गॅसेस, अपचन वाढतं. पण जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता तेव्हा पचन सुधारायला लागतं. आयुर्वेदात अग्निदुष्टी म्हणजे पचन किंवा शरीराची एकूण ऊर्जा बिघडण्याचं मुख्य कारण मानसिक सांगितलंय.
चिंता, शोक, भय, क्रोध ही कारणं आधी सांगितलीत आणि त्यानंतर येतात तुमच्या आहारातल्या विहारातल्या चुका. म्हणून माझे जे पेशंट आहेत ज्यांना ऍसिडिटी किंवा पचनाच्या पोटाच्या तक्रारीत, अशा सगळ्या पेशंटना मी एक सल्ला देत असते की जेवणापूर्वी 5 मिनिटं शांत बसा. आपल्या अन्नाविषयी जे काही आपल्याकडे आहे त्याविषयी कृतज्ञ राहा आणि नंतर आनंदानं जेवा. एवढा एक शिफ्ट सुद्धा तुमच्या ऍसिडिटीसाठी, पोटासाठी खूप महत्वाचा आहे. हार्मोन सिस्टीम मध्ये सुद्धा ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आहे ना, ती खूप छान एक चांगला बदल करते. कॉर्टिसॉल कमी झाल्यामुळे इम्युनिटी स्ट्रॉंग होते, शरीरावरती जी सूज आहे, इन्फ्लमेशन आहे ते कमी होतं. म्हणून थायरॉइड, पीसीओडी, शुगर किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर असलेल्या पेशंटसाठी ही खूप उपयुक्त प्रॅक्टिस आहे. काही अभ्यासांमध्ये असं दिसले की जे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस मुद्दामहून करतात अशा लोकांना चांगली झोप येते आणि सकाळी जास्त फ्रेश वाटतं. म्हणजे फक्त आपल्याला चांगलं वाटण्यासाठी ही प्रॅक्टिस नाहीये, तर ही शरीराला एक समजावणारी प्रॅक्टिस आहे की तू सेफ आहेस. जेव्हा सगळ्या शरीर पेशी सेफ फील करतात तेव्हा आपल्याला अनुकूल असं काम करतात, हिलिंगचं काम करतात. आणि जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा सतत आपलं शरीर, आपल्या पेशी फाईट फ्लाईट मोडमध्ये राहतात आणि आपल्याला प्रतिकूल काम करतात. आपण नेहमी एक म्हणत असतो बघा की एखादी गोष्ट मिळाली किंवा एखादी घटना माझ्या मनासारखी झाली की मी आनंदी होईल. पण हा आनंद फार टिकत नाही, कारण मन पुन्हा काहीतरी नवीन कमतरता शोधायला लागतं. म्हणजे आपण बाहेर बदल शोधत राहतो पण आपल्या आतली अवस्था बदलत नाही. कृतज्ञता आहे ना, ग्रॅटिट्यूड, ती ही दिशा बदलते. आणि जेव्हा आपण ही दिशा बदलतो तेव्हा आतून खूप छान तुम्हाला एक प्रसन्नता जाणवायला लागते. आता हे प्रत्यक्ष आयुष्यात कसं काय आणायचं, तर त्यासाठी फक्त जाणीवपूर्वक सुरुवात करण्याची गरज आहे, अगदी छोटीशी. म्हणूनच एक छोटं चॅलेंज आता सगळ्यांसाठी, फक्त 7 दिवस प्रामाणिकपणे करायचं. नाही जाणवला फरक तर सोडून देऊ शकतो आपण. पण जर तुम्ही मनापासून केलं तर तुमच्या मनात, शरीरात, आयुष्यात नक्की चांगले बदल दिसतील. कारण काही गोष्टी सांगून नाही तर फक्त अनुभवूनच कळतात. तर या 7 डेज चॅलेंज मधली पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर मोबाईल घेण्याऐवजी फक्त मनात एकदा म्हणायचं की आजचा दिवस मला मिळालाय त्यासाठी धन्यवाद. पूर्ण दिवस बदलतो यामुळे. नंतर 2 मिनिटं दीर्घ श्वसन, श्वास घेताना सोडताना धन्यवाद म्हणायचं. ही साधी प्रॅक्टिस आपल्या मनाला स्थिर करते. त्यानंतर शरीराचा विचार करा. शरीरात कुठेतरी वेदना होते ना, तेव्हाच आपलं तिकडे लक्ष जातं. पण आज आपलं शरीर व्यवस्थित आहे, हेच किती मोठं देणं आहे आपल्यासाठी. जिथे त्रास आहे, वेदना आहे, तिथे सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणा, कारण हा एक्सपिरियन्स आपल्याला काहीतरी शिकवतोय. हे जे प्रॅक्टिस आहे ना, त्यामुळे आपलं शरीराबरोबरचं नातं बदलतं. आपल्या व्यावहारिक नात्यांसाठी सुद्धा आपण आभार मानू शकतो. ज्या लोकांनी चांगले अनुभव दिले किंवा वाईट अनुभवातून काही शिकवलं त्यांच्यासाठी सुद्धा कृतज्ञता ठेवा. आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसातल्या 3-4 गोष्टी अशा आठवायच्या ज्याबद्दल आपण कृतज्ञ असतो. छोट्या गोष्टी असल्या तरी चालते. तर ही झाली ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. किती सोपी आहे, फक्त करायला हवी. पहिल्या 2-3 दिवसात कदाचित पुन्हा मन तक्रारी करायला लागेल, निराशा येईल, कारण आपल्याला ती सवय झालेली असते ना. पण पुन्हा आपल्याला एक आठवण ठेवायची, अवेअरनेस ठेवायचा आहे आणि कृतज्ञता मोड मध्ये राहायचे, ग्रॅटिट्यूड मोड मध्ये, त्या भावनेमध्ये. आपला हा व्हिडिओ झाला ना की एक काम आणखी करा. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद करायचे, त्यांचे आभार मानायचे, त्यांना एक छोटा मेसेज थँक्यूचा करून पहा. त्यामुळे तुम्हाला समोरच्याला किती आनंद आणि समाधान फील होतं हे नक्की अनुभवा. म्हणजेच कृतज्ञता ही सवय नाही, तर आपल्या आयुष्याला, आपल्या पूर्ण आरोग्याला योग्य दिशेने नेणारी प्रोसेस आहे. तुम्ही तुमची काही औषधं घेत असाल, काही आजार असतील, तरी त्याला आणखी सपोर्ट करण्यासाठी, आतून रिपेअर करण्यासाठी ही खूप छान प्रोसेस आहे, नक्की करून पहा. आपलं आयुष्य बदलायला खूप मोठ्या गोष्टी लागतच नाहीत. योग्य वेळी योग्य सवयी फॉलो करणं खूप महत्वाचं असतं. तर मग घेणार ना हे 7 दिवसांचं ग्रॅटिट्यूड चॅलेंज? कोण कोण घेणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण तोच आपल्या कम्युनिकेशनचा, संवादाचा एक छान मार्ग आहे. याच निमित्तानं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही जो पाठिंबा, जो वेळ, जे प्रेम, जे प्रोत्साहन मला देता, माझ्या टीमसाठी जे तुम्ही कौतुक करता, त्या सगळ्यासाठी मी मनापासून धन्यवाद म्हणते. खूप खूप धन्यवाद. आणि हे फक्त आत्ताच नाही बरं का, मी रोज तुम्हा सगळ्या सबस्क्रायबर्सना, सगळ्या प्रेक्षकांना, आमच्या अरहम आयुर्वेदच्या टीमला मनापासून धन्यवाद देत असते, कारण यामुळे मला खूप शिकायला मिळते आणि खूप आनंद सुद्धा मिळतोय. आवडली ना आजची कन्सेप्ट? नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.